असा दिसतोय. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये KP ऑन व्हील्स. तर तयारी वगैरे झालेली आहे, बघताय दोघं पण रेडी आहेत, आपण पण रेडी आहे. सामान फक्त खाली जाऊन बांधायचं आहे आणि आता चाललो आहे पालीला. सकाळी 8 वाजलेत. आता पटापट निघायचं आहे, पालीला जायचं आहे. पालीचं दर्शन घेऊन बल्लाळेश्वर दर्शन घेऊन पुढे कूच करायची आपल्या मार्गावरती. पटापट खाली जातो, सामान वगैरे माउंट करतो आणि तुम्हाला भेटतो मोठ्या ब्लॉगमध्ये. गुलाबी अशी थंडी सकाळी पडलेली आहे, मस्त वाटते. ॲटलीस्ट 8 सव्वा 8 वाजलेत आता आणि बाहेर माहोल बघा एकदम. थोडंसं फॉग वगैरे जमतं आहे आणि इथे आपल्या गाड्या वॉर्म होत आहेत आणि हेच ते हॉटेल किंवा लॉजिंग, श्री एक्झिक्युटिव्ह लॉजिंग आम्ही काल थांबलेलो. तर आता सामान वगैरे माउंट करायचं आहे. मस्त थंडी वगैरे चांगलीच वाजते, त्याच्यामुळे मजा येणे येणारे गाडी चालवायला. आज थोडा वेळ तरी गरमीचं काय टेन्शन नाही. आता सकाळी गाडी बघा ना काय दिसते. फक्त आता एक चैनचा इश्यू आहे. चैन आपल्याला आता या राईड नंतर चैन वगैरे आपल्याला चेंज करायची आहे. ऑलमोस्ट ना आपले 32,000च्या आसपास चैन चालली आहे. मोठी एवढी चैन चालत नाही, पण चालली आहे आपली चैन. तर बघू आता या राईड नंतर चैन वगैरे चेंज करणार. बाकी थोडेसे बेसिक सर्व्हिसिंग आहे ती पण होईल. तो भाई आता चल राहुल. आता ऑलमोस्ट ना आम्ही 7:45च्या आसपास काहीतरी निघालो असेल. 7:45-8 1 ते 1.5 तास पूर्ण गेलं आहे सिटीच्या बाहेर राहायला. आता भेटला आहे हा मक्खन रोड. तर आता ऑलमोस्ट 1-2 तास दाखवत आहे पालीला पोचायला. मजा येते एकदम. स्पीड ब्रेकर आहे राहुल. वा, आय थिंक आम्ही ना जो आपला सातारा हायवे तिकडून आम्हाला ना दाखवलं यायला. मधून एक कोथरूड जातो, आपण लेफ्ट मारतो खाली, तिकडून आणलं आम्हाला मॅपने. मे बी आतमधून वगैरे नवीन रोड असेल किंवा माहिती नाही. तिकडून तर घेऊन आला आहे. आपण सोमाटण्याचा जो सर्कल आहे त्या सर्कलवरूनच लेफ्ट मारून आपण पालीला निघणार आहोत, ओल्ड मुंबई पुणे हायवेला. आणि मग तिथून आजचे गणपती आपण स्टार्ट करू. हां, इलेक्ट्रॉनिक मजा येते. अष्टविनायकची राईड कालपासून चालू झाली आहे. काल आपले मस्त मयुरेश्वर झाला, सिद्धटेक झाला, 2 गणपती झाले आणि आता पाली राहिला होता. तर पाली कालचा आपण आज पूर्ण करतो आहे. म्हणजे एक ही राईड करताना ना असं काही विचार तर केला नव्हता की असं म्हणजे काय बोलतात त्याला, एक असतं ना की आपण ज्या देवाला मानतो किंवा ज्या देवावरती आपली जास्त श्रद्धा वगैरे असते त्याची यात्रा किंवा त्याच्या काय बोलतात त्याला तीर्थक्षेत्राला आपल्याला भेट द्यायची इच्छा असते. असं काही मनात ठेवून ही राईड प्लॅन नव्हती केली. जस्ट एक अष्टविनायक करायचं होतं म्हणून ही राईड प्लॅन केली. आणि म्हणजे एकदम असं स्पिरिच्युअल एनर्जी वगैरे येते जेव्हा आपण मंदिरात वगैरे जातो. एक काम येतो, एक शांतता मनामध्ये होते एकदम.
शून्य झाल्यासारखं वाटतं असं मध्ये. पण मोस्टली आणि सगळ्यात म्हणजे मस्त गोष्ट अशी होते ना की 2-2 मिनटात दर्शन होत आहेत, गर्दी वगैरे काय भेटत नाही. ॲक्च्युली आता कसं म्हणजे या फ्रायडे सॅटर्डे संडे आम्ही जो निवडला 20, 21, 22 त्याच्यामध्ये काय असं हे नाही आहे म्हणजे संकष्टी म्हणा किंवा असं काय प्रॉपर हे नाही आहे, तिथी वगैरे नाही आहे की गणपतीची जिथे गर्दी वगैरे होईल. तर त्याच्यामुळे ना गर्दी नसल्यामुळे आम्हाला 2-2, 3-3 मिनटामध्ये मॅक्झिमम 10 मिनटं जर लागलंच तर असे दोन दर्शन झाले. कारण आता आम्ही जे तिकडे अजून आम्हाला 1-2 जण भेटले जे अष्टविनायक वगैरे करत होते, कोण नवीन न्यूली मॅरिड लोक असतील किंवा 1-2 कपल्स वगैरे भेटले, काही जण मित्र वगैरे भेटले. ते त्यांना विचारलं जे ऑलरेडी माहिती काढली त्या लोकांनी, तर ते पण तेच म्हणले की पुजारी पण सांगत होते की यावेळी ना जास्त गर्दी नाही लागणार कारण तुम्ही ऑड दिवशी आला आहेत, आता काय आहे नाही आहे जवळपास. तर मंगळवार वगैरे असेल तर एखाद्या वेळेस गर्दी असू शकते मंदिरात, पण आता नॉर्मल तर नाही. त्याच्यामुळे बरं झालं हेच दिवस निवडले. आणि काल आम्ही सिद्धटेकला जे पुजारी भेटले ना तिकडे असं झालं, ते सांगत होते की रात्री जर तुम्ही ट्राय केलं मोरगावला यायचं तर ते बेस्ट राहणार. कारण आता आम्ही जो ट्राय केलेला, कारण आमचं ऑफिस वगैरे पण होतं त्याच्यामुळे आम्ही बोललो की डेलाच निघू, नाईटला निघायचा आमचा काय एवढा प्लॅन नव्हता. कारण दिवसभर काम करून परत नाईट राईड करायचं तर मग थोडंसं हेक्टिक होतं किंवा नंतर दुसऱ्या दिवशी परत त्रास झाला असता जरी गाडी चालवताना नाही झालं तरी. आणि झोप म्हणजे महत्त्वाची आहे एकदम. झोप जर पूर्ण नाही झाली तर मग गाडी चालवताना परत असं आळस वगैरे येतो, एनर्जी राहत नाही. त्या बघू आता नेक्स्ट टाईम जर परत कधी अष्टविनायक करायचं असेल तर आपण नाईटलाच निघू, पण दुसऱ्या दिवशी आरामाची एकदम प्रॉपर सोय करू तरच नाईटला निघू. हां ये भाई अंगावर ये. हां हां तुम्हाला ना सोमाटणे क्रॉस केल्यावर सोमाटणेच्या आसपास भेटतो. आता इथे थोडं ट्रॅफिक लागेल. आता जस्ट ना सोमाटणे फाट्याचं थोडंसं अगोदर एक ब्रेक घेतला होता जस्ट क्विक कॉफीसाठी. कारण मजबूत ट्रॅफिक होतं पुण्यामध्ये आणि निघालो तेव्हा खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आणि काय खाल्लं पण नव्हतं. तर थोडंसं भूक वगैरे पण लागली होती सगळ्यांना. मस्त क्विक ब्रेक घेतला, एक डोसा आणि कॉफी वगैरे घेतले, स्ट्रेच वगैरे केलं थोडंसं. कारण ट्रॅफिकमध्ये थोडेसे कुले जरा आवाज करत होते. आता निघालं ऑलमोस्ट 2 तासात जरा रनिंग दाखवत आहे 90 किलोमीटर्स पालीच्या गणपतीला. मजा येते. तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू. हो वॉट अ व्ह्यू मित्रांनो. हा कुठला नदी आहे की त्याला नदीचं वाटतं आय थिंक. वा हां आता आपण तामिनी घाटात एंट्री केली. वा मी तुम्हाला डे 1ला सांगितलं होतं की आपल्याला तामिनीवरून जायचं आहे आणि तामिनीचा एक्सपिरियन्स आपण आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिवाळ्याच्या शेवटी घेणार आहोत. तर घ्या एक्सपिरियन्स, तामिनीची मजा घ्या. तामिनीमध्ये गाड्या स्लो चालवू आपण कारण खूप सारे कॉर्नरिंग पॉईंट आहेत त्यामुळे सगळेजण एकदम फास्ट येतात. तामिनीमध्ये एंटर करतानाच माइंडला प्रिपेअर करा, गो स्लो, अदरवाईज गो फास्ट टू हेल नॉट होम. चल आरामात चल राहुल. नाही ना काय पुढे. हां आलो टर्न आहे. हां ओके. इंडिकेटर देतात ना ते. हां अच्छा चांगला आहे म्हणजे. सहलीला जायचं सहलीला.
यात्रेला जायचं यात्रेला. अष्टविनायक करा मित्रांनो. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलिटीचं जर कोणी काय बोलतात त्याला कनेक्टेड असेल ना, काहीतरी ब्रेकडाऊन, स्पिरिच्युअलिटीशी जर कोणी कनेक्टेड असेल ना, हे थांबायचं फोटोज वगैरे घ्यायला. इकडे मारू ना टर्न मग पुढे बघ जागा आहे का. हां मध्येच बंपी आहे. जायचं खाली डायरेक्ट. हा तामिनी माझी तामिनी. बघा मित्रांनो, इथून इथे बसलेलो मी, दिघे दरबार. हा तुम्ही जर आपल्या मुंबई साईडून याल, पालीचा बल्लाळेश्वर करून जर याल तर मागच्या साईडून हा रोड येतो आपल्याला कोकणात शिरायला, सॉरी कोकणातून घाटावर जायला पुण्या साईडला. तर इथे तुम्ही दिघे दरबार आलात ना, मेन येणार असेल तर पावसाळ्यात या, कारण तिथे जर तुम्ही खायला बसलात तर जो जलाशयाच्या मागचा किंवा नदीच्या मागचे जो माउंटन्स आहेत हे एकदम लडाखची फिलिंग देतात. फक्त एवढंच की लडाखमध्ये हिरव्या कलर नाही आहे, इकडे तुम्हाला हिरवा कलर बघायला भेटणार डोंगरांवर, एवढंच. पण एकदम मस्त बाप वाटतं. आता पण जर तुम्ही बसलात ना तर तुम्हाला थोडंसं लडाखचे जे ब्राऊन कलरचे जे माउंटन असतात ना त्या टाईपमध्ये थोडंसं बघायला भेटेल. नक्की इथे या, मस्त व्ह्यू मस्त आहे. आणि मी इथे मस्त मिसळपाव वगैरे खाल्ला होता, त्याचे फोटोज पण मी इंस्टाग्रामवर टाकलेत. जर तुम्हाला बघायचे असतील कसं हा व्ह्यू दिसतो किंवा आत्ताचे फोटो बघायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे पण मला तुमच्या सपोर्टची सक्त जरूरत आहे. आणि चॅनलवरती तर आहेच, अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांना तुमच्या हे ब्लॉग शेअर करा. आपली कोकणाची सिरीज पण ऑलमोस्ट अपलोड झालेलीच आहे, फक्त एक शेवटचा इनकमिंग होमचा ब्लॉग बाकी आहे, तो बाकी सर्व अपलोडेड आहेत. तो ब्लॉग टाकला की मी त्याची प्लेलिस्ट पण तयार करेलच. ते पण जर तुम्ही कोकणात कोस्टल राईड करत असाल, जर आपली मुंबई टू रेडी गणपती गोवा बॉर्डर, तर तुम्हाला ते ब्लॉग हेल्प करतील अशी माझी आशा आहे. तर ते पण नक्की बघा. आणि हे ब्लॉग पण आपले कंटिन्यू आता चालूच राहणार आहेत. हो भाई, काय टर्न होता. व्ह्यूच्या नादात थोडी स्लो केली मी, कारण राईडला व्ह्यू बघ काय भारी आहे. आय थिंक त्या टाटाचा प्लांट आहे ना तो दिसतोय बर्नवरून. अतिक परिश्रमानंतर तामिनी घाटाची मजा घेतल्यानंतर आता येऊन पोचलो आहे पालीच्या बल्लाळेश्वराला. 1 वाजले आता. तिकडे गाडी पार्क केली आपली, जो आपला लिंबू पाणीवाला आहे त्याच्या आतमध्ये मंदिराजवळचे खाजगी वाहनतळ तिकडे. तर ऑलमोस्ट 20 रुपये एका बाईकचे घेतात. आणि इकडे जे बल्लाळेश्वर ज्यूस सेंटर तिथे सामान वगैरे ठेवलं आहे. चला जाऊया, स्वागत करतो आपलं पालीचे बल्लाळेश्वर. मंदिराचं दर्शन करून बाहेर आलो. समोरात मस्त एकदम तलाव आहे आणि तलावात आहेत छोटी छोटी कासवं. हे बघा
पब्लिक बिस्किट वगैरे टाकतात. तर आता असं डिसाईड झालं आहे की पालीवरून महडवरून लेण्यांद्री. आता महड इथून ऑलमोस्ट 1 तासावरती आहे आणि लेण्यांद्री तिथून 2.5 तास ऑलमोस्ट. 2.5 नाही 3 तास पकडून जाऊ. अराऊंड 100 किलोमीटरच्या आसपास आहे. तर 3-4 तास तिथे लागतील जायला. तर बघू लेण्यांद्रीला जर टायमिंगमध्ये पोचलो तर आज परत लेण्यांद्रीचं दर्शन करू, नाहीतर मग कालसारखा सुद्धा सकाळी लेण्यांद्रीचं दर्शन करून परत पुढचा प्रवास चालू करावा लागेल. तर बघूया कसं काय होतं. आता तुर्तास इथून निघतो पटापट आणि तुम्हाला भेटतो मोठ्या ब्लॉगमध्ये. पालीच्या बाहेर निघताच स्वागत केलं स्पीड ब्रेकरने. आल्या 4, 5, 6, 1, 7वा नुसतं स्पीड ब्रेकर. चला, कालच्या दिवसाचा अपुरा राहिलेला पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन तर आता झालेलं आहे. आता आज सुरुवात करायची आजच्या टास्कला. महडचा गणपती, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज. आज संध्याकाळी किती लेट होतो आहे लेण्याद्रीला जायला तर बघूया. पालीचं तर झालं मस्त. बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. बल्लाळेश्वराची हिस्ट्री तर सगळ्यांना माहीतच असेल की एक लहान बाळ असतं, लहान मुलगा असतो, तो जंगलात त्याच्या मित्रांसोबत एका दगडाची पूजा करत असतो. गणपतीच्या नावाने किंवा गणेशाच्या नावाने. आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना राग येतो, त्याच्या वडिलांना ते आवडत नसतं. त्याच्या मित्रांचे पालक त्याच्या वडिलांकडे जाऊन कंप्लेंट वगैरे करतात. असा सगळा किस्सा होतो आणि मग ही सर्व कथा जी आहे ती निर्माण होते. जर मंदिरात गेले तर तुम्ही बघाल तर नेहमीप्रमाणे प्रत्येक अष्टविनायकाच्या मंदिराप्रमाणे सुरुवातीला फुलांची दुकानं, चपलांचे स्टँड, हे सगळं पार केल्याच्यानंतर तुम्हाला लेफ्टला एक धोंडी विनायकाचं मंदिर लागतं, ज्याचं सर्वात आधी दर्शन घ्यावं लागतं. तर धोंडी विनायकाचं दर्शन यासाठी आधी घ्यावं लागतं कारण ती पहिली मूर्ती आहे जी बल्लाळ म्हणून जो मुलगा होता, ज्याच्या नावाने बल्लाळेश्वर हे नाव पडलं बाप्पाला, ती मूर्ती आहे धोंडी विनायकाची. तर पहिलं त्याचं दर्शन करायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जो मूर्ती आपण बघतो किंवा जे मुख्य मूर्ती म्हणून पूजली जाते पुढे गेल्यावर, ती मूर्ती म्हणजे साक्षात गणेशाने दिलेली, काय म्हणतात त्याला, गणेशाने दिलेलं एक साक्षात्कार किंवा गणेशाने दिलेलं दर्शन म्हणून ती एक मूर्ती आहे, असं याची कथा आहे. आता एक्झॅक्ट माझ्या एवढी लक्षात नाही, थोडीशी 19-20 काही चुकली असेल तर सांभाळून घ्या, पण अशी याची कथा आहे. गाय येते हा घरावर मग पुढे. जस्ट पोचलो आहे महडच्या वर्धविनायकाला. ॲक्च्युली लास्ट टाईम आम्ही ना या साईडून आलेलो सेम रूटने, पण आता काय माहिती तिकडे रोड बंद वगैरे होता की काय सीन. पण आता या साईडून आलो आम्ही. 3 रोड आहेत, एक ह्या साईडला एक येतो जो आपण पालीवरून येतो आणि दुसरा एक आत्ता आम्ही आलो तो एक्झॅक्ट मंदिराच्या समोर जे हे फुलांचं वगैरे आहे त्याच्या बाजूने एक रोड आहे. आणि एक येतो तो ह्या साईडून जो आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेने आलो तर या साईडला. आता जाताना आपल्याला इथूनच जायचं आहे पुढच्या गणपती करायला, पण मस्त भारी वाटतं. 4था गणपती खूप अथक ह्याच्या मागे आम्ही किती त्रास आणि हे सोचलं आहे आम्हाला माहिती आहे. आता काय बोलतो राहुल, किती गोष्टी घडल्या आहेत कॅमेऱ्याच्या मागे, पण ठीक आहे. प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्यात दाखवायच्या नसतात, ते एक आहे. पण सरते शेवटी पोचलो आहे. आता दर्शन घेतो पटापट. गर्दी खूप दिसते आतमध्ये विंडोमधून, तर बघूया. चला जातो आतमध्ये. पण शूटिंग वगैरे करायला आता किती अलाउड आहे किती नाही ते माहिती नाही. जे काय दाखवता येईल तुम्हाला दाखवतो आणि पुढच्या गणपती निघतो. चला.
दर्शन वगैरे झालं आता बाप्पाचं एकदम मस्त मंदिरापर्यंत मंदिराच्या मूर्तीपर्यंत दर्शन गेलं, दर्शन भेटलं आम्हाला. आय थिंक मला वाटतं ना पूर्ण अष्टविनायकमध्ये ना ही एकच वर्धविनायकाचं मंदिर असं की जिथे आपल्याला मंदिरापर्यंत जाऊन मंदिराच्या पायाला स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो. कारण आता आम्ही 3 गणपती जे केले आम्हाला गाभाऱ्यापर्यंत जर कुठे जायला भेटलं, कुठे गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन घ्यायला भेटलं असं झालं, पण पूर्ण मूर्तीपर्यंत अजूनपर्यंत दर्शन नाही दिलं कुठे किंवा दर्शन घ्यायला नाही भेटलं. आणि हे एकच मंदिर आहे. एक सिद्धटेकचं जो आहे त्याची खासियत म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आणि इकडे मूर्तीपर्यंत दर्शन, हे 2 गोष्टी आतापर्यंत तरी मला जाणवलं. बाकी हे बघा मस्त आहे की प्रत्येक स्टॉपला थांबल्यावर पोरीला व्हिडिओ कॉल करायची परंपरा तर या अष्टविनायकमध्ये यांची ॲड झालेली आहे. कारण ते पण मुलीला एकटीला सोडून आलेत घरी, त्याच्यामुळे साहजिक तिला सारखं व्हिडिओ कॉल करावा लागतं, नाहीतर रडते वगैरे. विठोबा करायचा असेल तर त्यासाठी पोटोबा महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच पालीच्या गणपतीनंतर जेवायला थांबलो होतो 6:30 वाजता. ऑलमोस्ट जेवण निघता 7-7:30 झाले. आता निघालो आहे थेऊरला चिंतामणीच्या दर्शनाला. लेट ऑलरेडी झालं आहे. आता इथून ऑलमोस्ट 90 किलोमीटर थेऊर आहे. तर वाटत नाही 10 वाजता मंदिर बंद होण्या अगोदर आम्ही पोचलो तर उत्तमच आहे, पण नाही पोचलो तर थेऊरला ऑलरेडी आम्ही भक्तनिवासात रूम बुक केलेली आहे. आता जायचं, दर्शन भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर डायरेक्ट पडी ऑन द बेड. मग सकाळी लवकर उठून थेऊरचं दर्शन घ्यायचं चिंतामणीचं. कारण भक्तनिवासाच्या मागेच ऑलमोस्ट 100 मीटरवरती मंदिर आहे. त्यामुळे सकाळी उठलं पहिलं मंदिराचं दर्शन घेऊ, बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. लेण्यांद्री तिकडून पुढे गेल्यावरती आणि मग पुढे असं आता ठरलं आहे. माहिती नाही काय होतं का, म्हणजे प्लॅन तर एकदम प्रॉपर बनवलेला, पण काय कुठे माती खाल्ली किंवा काय माशी शिंकली काय माहिती नाही. थांब मला लेफ्टला जाऊ दे भावांनो, माहिती नाही काय झालं, पण ठीक आहे. बापाची इच्छा आहे, काहीतरी वाईट होणार असेल ते टाळण्याचा प्रयत्न आहे किंवा आपण केलेल्या प्लॅनमध्ये आपल्या चुका दाखवण्याचा त्याचा मानस असावा. पण कधी राईडवर आम्ही जेव्हा पण निघतो ना आम्ही रायडर्स, तेव्हा आम्ही मनात कुठल्याही प्रकारची नेगेटिव्हिटी ठेवत नाही. जे काय होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे हे आम्हाला माहीत असतं. त्यामध्ये काही ना काही कारण असं. राहुल आलास काय? हॅलो, पुढे आहे का? ठीक आहे. हो, मी पार करून पुढे आलो टोलच्या. ठीक, ओके. हां, काय बोलत होतो मी? तर आम्ही रायडर्स कधी ना असं नेगेटिव्हिटी वगैरे ठेवत नाही जर प्लॅनमध्ये चेंजेस होत असतील ऑन द स्पॉट. कारण पेपरवर बनवलेला प्लॅन हा फील्डवरती काय बोलतात त्याला ॲक्युरेटली सक्सेस होईल असं कधी नसतं. काय ना काय 19-20 होतच असतं त्याच्यामध्ये. इथेही ते तसंच झालं. तर नेगेटिव्हिटी नाही आहे. हां, पण थोडंसं वाईट वगैरे वाटतं आहे की काल पण प्लॅनप्रमाणे दर्शन घेता नाही आलं किंवा प्लॅनप्रमाणे दर्शन होत नाही आहे आणि आजही तेच चाललं आहे. तर ठीक आहे, पण दर्शन होतं आहे हे महत्त्वाचं आहे. राईड कंप्लीट करतो आहे आम्ही हे महत्त्वाचं आहे आणि त्यात मजाही येतेच आहे. बाकी तुम्हाला ही अष्टविनायक यात्रा करायची असेल शास्त्रोक्त पद्धतीने तर तुम्ही रात्री सुरुवात करा. कारण जर रात्री सुरुवात केली, मी माहिती नाही मी अगोदरच्या मग ब्लॉगमध्ये सांगितलं की नाही, पण मला वाटतं ही आम्हाला एका सिद्धटेकच्या पुजाऱ्यांनी हे सांगितलं की रात्री जर तुम्ही सुरुवात केली शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी तर तुम्हाला आराम आणि दर्शन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं. तर बघू नेक्स्ट टाईम जेव्हा करायची असेल किंवा कोण करणार आहे असं मला रिकमेंडेशन आलं तर आपण नक्कीच त्याला ही ॲडवाईस देऊ. तुम्ही अष्टविनायकाचे आपले ट्रिपचे 2 ब्लॉग बघितलेत त्यावर मनापासून धन्यवाद. या आधीचे पण राईड जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की बघा. कोकण कोस्टल आहे आपली लास्ट केलेली, त्याच्यानंतर त्याच्या आधीचे पण काही ब्लॉग आहेत 1-2. तर कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा. तुमचं प्रेम सबस्क्राईबच्या स्वरूपात कमेंटच्या स्वरूपात माझ्यापर्यंत पोचवा आणि आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो अजून, किंवा कुठली गोष्ट चांगली केली असेल किंवा कुठली गोष्ट वाईट केली असेल किंवा अजून काही करू शकत असू असा फीडबॅक मला नक्की द्या. आणि आपले ब्लॉग बघत राहा, शेअर करा तुमच्या मित्रांना. जर तुम्हाला ही राईड कोण करत असेल
त्याला नक्की शेअर करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा ब्लॉग कोणत्या शहरातून बघता हे मला सांगा. कारण एक सगळे जिल्हे कवर करायचा माझा एक प्लॅन आहे. मी त्याच्यावरती बॅकग्राऊंडला काम करतो आहे थोडं. पण ऑलमोस्ट एक वर्षभराचा एक कदाचित ते ट्रॅव्हल असू शकतो. वर्षभराचा म्हणजे महिन्याला जाऊ दे, आता सांगत नाही, तुम्ही कराल तेव्हाच सांगेन मी, जेव्हा आपली ती सिरीज चालू होईल. पण तुम्ही कुठल्या शहरातून हा ब्लॉग बघता ते मला नक्की सांगा. आणि पुढची राईड आपली कोणत्या शहरात झाली पाहिजे किंवा कोणत्या ठिकाणी झाली पाहिजे हे पण मला सांगा. तुमच्या डोक्यात काही प्लेसेस असतील तर मला सांगा. ब्रेकफास्ट राईड असो किंवा ट्रिप असे 2 दिवसाचे 3 दिवसाचे ट्रिप असो. माझ्या डोक्यात थोडेसे प्लॅन आहेत. 1 वीकचा एक प्लॅन आहे, 3-4 दिवसाचा. बाकी अजून छोटे मोठे प्लेसेस मी ऑलरेडी हायलाईट्स करून ठेवलेत आपल्या नोट्समध्ये, 2-2 दिवसाचे ट्रिप्स. तर बघू ह्याच्यानंतर सुट्ट्यांचा कसा ताळमेळ भेटतो त्याच्यावरती डिपेंड आहे. बाकी ट्रॅफिक बघा, शेवटच्या 13 किलोमीटर राहिलेत, 12-13-20 मिनटं आणि असा त्रास सुरू झाला आहे. आतापर्यंत थोडा मक्खनने आलो आम्ही. जस्ट भक्त निवासात एंटर केलं आहे. जस्ट सामान वगैरे आता तसंच ठेवलं आणि म्हटलं व्लॉग एंड करूया आता. तर मस्त मजा आली आज. बल्लाळेश्वर आणि आपला जो वर्धविनायक आहे दोघांचं दर्शन वगैरे घेतलं. लेण्यांद्री नाही, थेऊरचा चिंतामणी राहिला, तो उद्या आपण करणार आहोत. थेऊरला स्टे केला आहे. उद्या थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत लेण्यांद्रीवरून ओझर आणि रांजणगाव आणि त्यानंतर मोरगावला आपला नारळ पुन्हा एकदा देऊन संकल्प पूर्ण करून निघणार आहोत घरी. तर 2 दिवस झाले थोडंसं आगडम बगडम शेड्यूल चालू आहे. थोडंसं प्रॉब्लेम्स येत आहेत, नाही येत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या जाऊ त्या बाजूला ठेवा. पण राईडला मजा येते, एन्जॉय करतो आहे मस्त आणि मजा येते. ह्याच्यापुढे आता काहीच बोलू शकत नाही कारण मी खूप थकलो आहे. आता डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. आजचा व्लॉग इथे संपवतो. खूप थकलेलो आहे. धन्यवाद.